सध्या गाजत असलेलं माझं गाणं धनी माझा राजा हॅलो या ठिकाणी सादर करत आहे. शब्दाकडे लक्ष असू द्या. हे गाणं युट्यूबला पाहू शकता. या ठिकाणी आल्या काकाजींनी फरमाईश केली, कारण ते गाणं मी लोकमत चौकामध्ये नागपूरमध्ये गायलं होतं, परंतु वेळेअभावी फक्त एक कडवं गायलं होतं. ते गाणं या ठिकाणी सादर करतात. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब बॅरिस्टर होऊन परदेशामधून येतात, तेव्हा एके ठिकाणी बाबासाहेबांचा सत्कार असतो, भाषण असतं. ती बातमी सर्व एरियामध्ये पसरते. ती बातमी माता रमाईच्या कानावरती पडते. तेव्हा माता रमाईला सुद्धा वाटतं की बाबासाहेबांचं भाषण पाहण्यासाठी जावं, बाबासाहेबांचा सत्कार पाहण्यासाठी जावा. परंतु माता रमाईला चांगलं लुगडं नवं लुगडं नेसायला नसतं. तेव्हा माता रमाईचं अंतःकरण काय म्हणतात? शब्दाकडे लक्ष असू द्या. इथं समोर जागा आहे, बसा. आपल्यासाठीच काय म्हणतात माता रमाई? कीर्ती माझ्या धन्याची, कीर्ती माझ्या धन्याची, कीर्ती माझ्या धन्याची, कीर्ती माझ्या धन्याची. माता रमाई म्हणतात, शब्दाकडे लक्ष असू द्या, की कीर्ती माझ्या धन्याची चौमुखी गाजे आणि भाषण साहेबांचे पाहण्या आतुरले हे नयन माझे. की कीर्ती माझ्या धन्याची चौमुखी गाजे आणि भाषण साहेबांचे पाहण्या आतुरले हे नयन माझे. अहो आया बाया लोक सारे लागले निघाया आणि जाऊ कशी प्रशांता साहेबांचे भाषण बघाया. तेव्हा माता रमाई एका सत्कारामध्ये बाबासाहेबांना भेट आलेला फेटा नेसून त्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी गेल्यानंतर बाबासाहेबांचं भाषण सुरू होतं. बाबासाहेबांची नजर माता रमाईवरती पडते. बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात की मी बॅरिस्टर झालो, पण माझी पत्नी आज या ठिकाणी फेटा नेसून आलेली आहे. माता रमाईच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू येतात, परंतु ते आनंद अश्रू असतात. कारण माता रमाई म्हणतात की मी जो आतापर्यंत त्याग केला त्या त्यागाचा सार्थक झालं. माझे साहेब बॅरिस्टर झाले आणि त्या ठिकाणचा तो जयजयकार ऐकून
तो टाळ्यांचा कडकडाट ऐकून माता रमाईचा अंतर्मन काय म्हणतं? नाशिकचे रंगराजी ढेगळे काय घेतात शब्दाकडे असे लक्ष असू द्या. काय म्हणतात माता रमाई? कुणाचाच नाही धनी माझ्या वाणी, 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 कुणाचाच नाही धनी माझ्या वाणी. धनी माझा राजा मी राजाची राणी, माझा राजा मी राजाची राणी. पहिलं कडवं सादर करत आहे सुरजजी रामटेक यांच्याकडून सुद्धा दंपतांकडून खूप खूप धन्यवाद. शब्दाकडे लक्ष असू दे. आम्ही भरपूर रमाई गीतं ऐकली, परंतु हे कवी नाशिकचे आहेत रंगराजी ढेंगळे. एका एका शब्दाकडे लक्ष असू द्या. माता रमाईचा अंतकरण त्यांनी लिहिलं. दयावान दाता दयेचा विधाता, दयावान दाता दयेचा विधाता, दया मोर
पती सेवेसाठी कष्ट साहिले रमाईने 17 ठिगळी असून संसाराला मन बनविले नाही कधीच लोभी. आमच्या काकू शोभाबाई शेळके यांच्याकडून 500 रुपयाले पार्टी आभारी आहे. हे जाईले जीवन भीमा चिंतन पती सेवेसाठी कष्ट साहिले रमाईने 17 ठिगळी असून संसाराला मन बनविले नाही कधीच लोभी. फक्त भीमराया हेच धन पाहिले रमाई. मोठे भाऊ राजू भाऊ इंगोले यांच्याकडून 100 रुपयाने पार्टी आभारी आहे. हो कुणी गुणवान गुणाने महान गुणी गुणवान गुणाने महान धनी माझा साहेब हा सद्गुणान. हे माझ्या आई रमाईचं धैर्य आहे का कुणात. नाव श्रमाने कमविल इतिहासाच्या पानात. केला ऐश्वर्याचा त्याग तिनं आल्या जीवनात. शिळ्या भाकरी खाऊन सदा राबली उन्हात. काय म्हणतात माता रमाई. गुणी गुणवान गुणाने महान धनी माझा साहेब हा सद्गुणान. सादर करत आहे. काय लिहितात रंगराची ढेंगळे. हा सन्मान उठी सन्मान उठी विमानान मोठी. सन्मान मोठी विमानान मोठी. सन्मान मोठी विमानान मोठी. हे खंत
घालून दिवस काढली. माता रमाई म्हणतात हे खंत नाही मला, मी ठिगळाची लुगडी घालून दिवस काढली. अहो त्याच मायेच्या पदराखाली ही 9 कोटी मुले वाढली, ही 9 कोटी मुले वाढली. माता रमाई म्हणतात हा सन्मान मोठी मी मानान मोठी, हा सन्मान मोठी मी मानान मोठी, मला मान देती पिले कोटी कोटी. अहो धनाच्या वडी, मी धनाची वडी. विनोदजी फुलमाळी यांच्याकडून 100 रुपये आले. पार्टी आभारी आहे. नानाजी फुल सर यांच्याकडून सुद्धा 200 रुपये धम्मदान मिळालं. देवतळे साहेब यांच्याकडून सुद्धा, सातपुते साहेब यांच्याकडून सुद्धा 200 रुपये. त्याचबरोबर युवराजजी फुलमाळी यांच्याकडून सुद्धा 200 रुपये. खूप खूप धन्यवाद. आणि त्या ताई आले, त्यांचं नाव माहित नाही, त्यांनी सुद्धा धम्मदान दिलं. खूप खूप धन्यवाद. कुणाचाच नाही तरी माझ्या वाणी. कुणाचाच नाही तरी माझ्या वाणी. धनी माझा राजा मी राजाची राणी. कॉम्रेड सचिनजी मनवर शेतकरी चळवळ, त्याचबरोबर प्राध्यापक पंढरी पाटे सर यांनी 1000 रुपये गीतावर धम्मदान दिलं. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी